आणि यानंतर आताची मोठी बातमी आहे। नाशिकच्या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट येतेय। या अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव याला हा पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। नाशिक क्राइम ब्रांचने नीरज जाधव याला ताब्यात घेतलेला आहे। नीरज जाधवच्या विरोधामध्ये शिर्डीमधल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवल्याच्या प्रकरणी नीरज जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नीरज जाधवने खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणलं असाही संशय आहे। 100 पेक्षा अधिक महिलांचा लैंगिक शोषणाचे व्हिडिओ आतापर्यंत या प्रकरणामध्ये समोर आल्याची माहिती आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अपडेट्स देतात याविषयीची। मुकुल, हा जो नीरज जाधव आहे त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, काय अधिकची माहिती आहे या प्रकरणी? क्राइम ब्रांच पोलिसांच्या ताब्यामध्ये नीरज जाधव सध्या आहे। गेल्या 1 ते 2 दिवसापासून क्राइम ब्रांचच्या माध्यमातून त्याची चौकशी केली जात होती। त्याच्याकडून काही माहिती ही जाणून घेण्याचा प्रयत्न क्राइम ब्रांचच्या माध्यमातून केला जात होता। आता त्याला सध्या आताही त्याची चौकशी सुरू आहे। मात्र खूप मोठी घडामोड कॅप्टन अशोक खरात प्रकरणामधली आहे। अशोक खरात याला अटक करण्यात आलेली होती। त्यानंतर या प्रकरणाचे धागे एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसांच्या माध्यमातून केला जात होता। नीरज जाधव हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या विरोधात शिर्डीमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका महिलेने त्याची बदनामी करत असल्याचं कारण सांगून याच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि त्या प्रकरणी हा जो तपास आहे हा तपास देखील एसआयटीच्या प्रमुख सातपुते यांच्याकडे देण्यात आलेला होता। त्यामुळे ज्यावेळेस एसआयटी प्रमुख म्हणून सातपुते यांची नियुक्ती झाली, या तीनही म्हणजे नाशिकच्या वावी, सरकारवाडा आणि शिर्डी या तीनही पोलीस ठाण्याअंतर्गत जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते अशोक खरात याच्याशी संबंधित आहेत। त्या गुन्ह्यांचा तपास आता पोलीस करत आहेत, एसआयटी टीम करत आहेत आणि याच वेळी एका बाजूला तिन्ही गुन्ह्यांचा आढावा पोलिसांच्या माध्यमातून घेतला जात असताना दुसऱ्या बाजूला नाशिकच्या क्राइम ब्रांच युनिट 1 मध्ये हा जो नीरज जाधव आहे याच्याकडून देखील जबाब घेण्याचं काम हे नाशिक पोलीस करत आहेत। अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाहीये, फक्त त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे, त्याच्याकडून जबाब घेतले जात आहे। परंतु हा आरोपी नाशिक रोड शिर्डी पोलिसांमध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। बरं, धन्यवाद मुकुल, माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।